हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर तुम्ही पाहू शकता हे आहे माझं 14 एप्रिलची तयारी आणि कलर वगैरे देणं. आधी ठरलं नव्हतं आमचं, पण सगळं झाल्यावर कसं मग विचार केला की नाही आपण पण कलर दिलाच पाहिजे. तर ताईंनो, आम्ही देत आहे हॉलला कलर, कारण की जे पांढऱ्या भिंती होत्या ना त्या खूप खराब झाल्या. तर याला कलर द्यायचा होता, पण ऐन वेळेवर मग ज्यांनी कलर लावला ना हा तर तेच नाही आहे, ते गेले बाहेर गावी. आम्ही या भिंतीला कलर लावला व्हाईट. ही भिंत एवढी खराब झाली होती ना ताई, होळीच्या दिवशी. अरे बापरे, खूप एवढा कलर लागलेला होता ना. मुलांनी खूप कलर खेळले, पूर्ण पंजे पिचकाऱ्यांनी कलर पूर्ण भिंतीला लागलेला होता. आणि आता पाहू शकता किती छान दिसत आहे भिंत, पूर्ण रंगलेली होती ही भिंत. तर आता कलर दिला ना तर आता छान वाटत आहे. थोडं कलर द्यायची इच्छा नव्हती आमची, कारण की सगळी साफसफाई झालेली होती माझी. सगळी साफसफाई झाल्यानंतर मग हे काम काढलं आम्ही. तर पाहू शकता. आणि हा कलर तर देणारे लावून जातात, पण जो गयाटा पडते ना ताईंनो, पाहू शकता तुम्ही घरात, माझ्या घरात गयाटा किती. हे बघा, खूप गयाटा आहे पडलेला. आता तो मला आवरावा लागते. आता एवढा गयाटा आवरणं म्हणजे बस. तर पाहू आता किती वेळ लागते हा गयाटा आवरायला. दिसला का पांढरा कलर? फक्त हॉलमध्येच कलर दिला ताईंनो. आणि कलर वगैरे दिल्यावर माहीत आहे का, तिथं जे स्टिकर होते ना ते स्टिकर तसेच ठेवले होते त्या लोकांनी. तर मग यांनी ते स्टिकर काढून मग परत तिथे कलर लावला आणि बाहेर पण कलर लावला. तर जेवढा कलर वगैरे लावला, जेवढं स्वच्छ केलं ना ताईंनो घर, इतकं छान दिसते ना, मस्त दिसते. आणि आम्ही पडदे पण नवीन आणले ताईंनो. ते आधीचे जे पडदे होते ना म्हणजे ब्राऊन कलरचे, ते पण खूप जुने झाले होते, म्हणजे खूप दिवसापासूनचे आहेत ते. मी घेतलेच नव्हते दुसरे पडदे, तर म्हणलं चला यावर्षी आपण पडदे पण घेऊ. आणि अशा कामात जर पाहुणे आले ना ताईंनो, तर आपल्याला ते पण पाहावं लागते, स्वयंपाकाचं पण पाहावं लागते आपल्याला. म्हणजे घरातलं काम आणि स्वयंपाक हे कधी कधी माहिती होतं का, बरेचदा माझ्यासोबत तरी असं होते. एकीकडे साफसफाई म्हणा की काम, दुसरीकडे मग हा स्वयंपाक, असं म्हणजे खूपदा अशी फजिती होते आपली. तर पाहू शकता तुम्ही, मटण पण केलं मी. आणि नंतर चिकन पण आणलेलं होतं. चिकन छान मॅरिनेट होऊ दिलं. मग नंतर मग ते रोस्टेड पण केलं मुलांसाठी. आणि भाजी माझी पाहू शकता किती छान दिसत आहे. आणि जेवढी छान दिसत आहे ना ताईंनो, तेवढी चवीला पण खूप छान झाली होती. म्हणजे खूप आवडली सगळ्यांना. आणि माहीत आहे का ताईंनो, सिलेंडरचा तुटवडा माहीत आहे का, अजूनही आहे. अजूनही सिलेंडर भेटत नाही लवकर, नंबर लावून पण भेटत नाही. तर सिलेंडर तर लावलेला आहे मी, पण म्हटलं नाही, आपल्याला पण काळजी घ्यावीच लागते थोडी. तर त्याच्यामुळे मग काही शेगडीवर पण करते मी, काही गॅसवर करते. तेवढीच आपल्या गॅसची बचत होते. त्याच्यामुळे मग मी दोन्ही पण चालू ठेवते. याच्यावर कुकर वगैरे करते मी, आणि गॅसवर भाज्या. आणि रोस्टेड पाहू शकता ताईंनो तुम्ही किती छान झालं ते.
आणि एवढं छान झालं ना, मस्त मसालेदार क्रिस्पी, खूप छान झालं आणि ताईंना पण खूप आवडलं, मुलांना पण खूप आवडलं रोस्टेड. आणि पाहू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे. आणि संध्याकाळी केली फिश ताईंनो मी, रेवू फिश आहे आणि एकदम ताजी ताजी फिश होती आणि खूप टेस्टी पण लागते ही. मेन म्हणजे माझ्या मुलाला आवडते, त्याच्यामुळे मग आठवड्यातून एक वेळा फिश आणतातच पोरांसाठी. आणि पाहू शकता तुम्ही ही पण एवढी छान झाली होती ना मसाल्यामध्ये. आणि माहीत आहे का ताईंनो, माझा रविवार असाच जाते खाण्यापिण्यात. रविवार म्हटलं की नॉनव्हेज आलं आणि नॉनव्हेजचे प्रकार माझ्या घरी खूप चालतात. मुलांची डिमांड पण खूप असते, मम्मी हे कर ते कर, रोस्टेड कर, सँडविच कर, असं नेहमी चालते. असं मला पण इंटरेस्ट येते ताईंनो, कारण की मुलं जर खात असतील ना तर आपल्याला खरोखर इंटरेस्ट येते कोणत्याही गोष्टीचा. फक्त मुलांनी खावं आपण केलेलं, आणि खरोखर मला कधीही कंटाळा येत नाही ताईंनो. मुलांनी जे म्हटलं ना ते मी आवडीने करते आणि इंटरेस्ट पण येते मला मुलांनी म्हटलं तर. चला तर ताईंनो, आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब